प्रथमतः मी सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्यापासून होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्व तरुण व महिला मंडळ, आमचं तरुण व महिला मंडळ म्हणून एक सार्वजनिक मंडळ आम्ही नवीन उभारलेलं आहे। तरी आमचं यावर्षी प्रथम वर्ष आहे। तर यानुसार आम्ही उद्या चालू होणाऱ्या नवरात्र उत्सवाप्रमाणे आम्ही मूर्ती घेण्यासाठी आले। दुर्गा देवीची आम्ही मूर्ती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत व मूर्तीची आम्ही खूप छान प्रकारे सजावट करून मूर्ती आम्ही तयार केलेली आहे आणि आम्ही ती आता घेऊन जाणार आहोत। शारदीय नवरात्र उत्सव साजरा करताना आम्ही त्या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ व खेळ हे साजरा करणार आहोत। गरबा वगैरे, गरबा, संगीत खुर्ची वगैरे या प्रकारे आम्ही खेळ साजरा करणार आहोत व त्यानंतर त्या अनुषंगाने परत आम्ही जसे की आपले समाज प्रबोधन कार्यक्रम, त्यानंतर वातावरणातील जो काही पर्यावरणाचा जो काही विषय आहे त्यावर पण आम्ही कार्यक्रम आयोजित करणार आहोत। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पण आम्ही काही छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करणार आहोत। अशा प्रकारे आम्ही प्रथम वर्ष असल्यामुळे खूप अशा चांगल्या प्रकारे आम्ही नवरात्रोत्सव साजरा करीत आहोत। सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। काय नाव आहे आपलं? माझं नाव निलेश रोहिदास सोनवणे, बुधगाव। हे सगळं देवीच्या उत्सवासाठी हा कार्यक्रम असतो। देवीला लागणारे आयटम म्हणजे विशेष करून चुनरी, तिच्यासोबत एक खण, देवीला शृंगार, खडीसाखर, कापूर, अगरबत्ती, धूपबत्ती वगैरे, नारळ, असं जे लागणाऱ्या वस्तू असतात त्या आपल्याकडे उपलब्ध असतात। मागणीप्रमाणे जे गिराईकाला जे लागत असेल वेळी अवेळी त्यावेळी त्याप्रमाणे त्यांची पूर्तता करून देणं हे आमचे कर्तव्य आहे। भाव वगैरे वाढ झालेली का यावर्षी? असं काही नाही आहे, हे फक्त वातावरण तसं झाल्यामुळे असं वाटतंय। फक्त नारळामध्ये तेजी आहे यंदा, बाकी काही विशेष काहीच नाही आहे। नारळामध्ये काय झालेलं आहे की आवक कमी झाली आणि ग्राहकी एक अचानक जास्त वाढली। म्हणजे गणपती उत्सव आहे, देवीचे उत्सव आहे, यामध्ये नारळाची मागणी जास्त असते, म्हणून त्या हिशोबाने नारळाचा खप जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे। त्यामुळे फक्त नारळामध्ये तेजी, बाकी असं काहीच नाही कुठं। काय नाव आहे? माझं नाव आहे सुभाष केशरलाल जैन। आता कुठले साहित्य आपल्याकडे पूजेचे आहेत? देवीच्या पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य, मग पासून देवीच्या मोडणीपासून तर अष्टमी नवमीला होणारे होम हवन, त्यासाठी लागणारं सर्व साहित्य हे सर्व आम्ही या ठिकाणी आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतो। उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे। आपणा सर्व नागरिकांना या निमित्ताने बाविस्कर परिवार आणि सफाळी परिवाराकडून तसेच तमाम चोपडावासियांकडून नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या दिवशी बाजारामध्ये पाहिजे तशी गर्दी खूप आहे, कारण एक आराध्य दैवत म्हणून आई भवानीकडे पाहिलं जातं आणि त्या दृष्टीने सर्व माता भगिनींचा नव्हे तर बांधवांचाही विश्वास हा आई जगदंबेवर, आई भवानीवर असतो आणि त्यामुळे आजच्या या दिवसाला, या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी बाजारात खूप साऱ्या दैवी वस्तूंची घेवाणदेवाण होत आहे। फुलं असतील, पूजेचं साहित्य असेल, हे खूप साऱ्या प्रमाणात। आणि आपल्या इथे चोपड्यामध्ये जे दुकानदार आहेत ते किफायतशीर किमतीत या वस्तू देत असतात, कारण इतर ठिकाणी वस्तूंचा भाव पाहिला असता आपल्या चोपड्यामध्ये त्या मानाने या वस्तूंची किंमत खूपच सोयीची आहे। त्याचप्रमाणे पानं असतील, फुलं असतील, सर्व काही वस्तूंची जी किंमत आहे ती अतिशय किफायतशीर असून परवडण्याजोगं आहे। म्हणून